नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 या अभियान राबविण्याबाबतचा एक महाराष्ट्र शासनाचा पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे. दिनांक आहे 16 ऑक्टोबर 2025 रोजी हे पत्र आलेलं आहे. मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 व 2 अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झालेला असल्यामुळं यावर्षी टप्पा 3 हा शासन अभियान राबविणे याबाबत एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी आपण माहित आहे की थोडं प्रस्तावना म्हणजेच या अभियानाबद्दलची थोडीशी आपण माहिती घेऊया. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन 2023-24 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता 1-1-2024 ते 15-2-2024 या कालावधीत राबविण्यात आले. बघा मित्रांनो, हा जो अभियान आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गतच येतो. तर ह्या अभियान हा सर्व माध्यमाच्या शाळेसाठी लागू आहे आणि मागील जे 2 टप्पे झालेले आहेत ते 1-1-2024 ते 15-2-2024 या टप्प्यामध्ये राबविण्यात आले होते. तर जेव्हा हा अभियान राबविण्यात आला तर त्यावेळेस विद्यार्थी, शिक्षक, त्यानंतर माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देण्यात आला होता. म्हणजेच जवळपास 95% शाळांमधील 2 कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे या अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेलं आहे. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झालेली आहे. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 घेण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे मागील जे 2 टप्पे झालेले आहेत, ते 2 टप्पे अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळा हे पूर्ण केलेले असल्यामुळे हा तिसरा टप्पा राबविण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपण प्रस्तावना बघितली. तर आता प्रस्तावना बघितल्यानंतर या अभियानांतर्गत शाळेला काय-काय पारितोषिकं मिळतात याविषयीची माहिती घेऊया. बघा, महाराष्ट्रातील जे काही कार्यक्षेत्र आहेत म्हणजेच तालुका, त्यानंतर जिल्हा स्तर, त्यानंतर विभाग स्तर आणि चौथा आहे जिल्हा स्तर. राज्य स्तर. काय आहे? राज्य स्तर. असे एकूण 4 टप्पे आहेत. म्हणजे पहिला तालुका, दुसरा जिल्हा, तिसरा विभाग आणि चौथा आहे राज्य. तर आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे, की तालुक्यामधून जर पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक जर शाळेस मिळाला, तर त्याला किती रक्कम मिळली जाते. तर बघा पहिली जर शाळा आली तालुक्यामधून, तर त्या शाळेला 3,00,000 बक्षीस मिळलं जातं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला जर 2,00,000 त्यानंतर तिसरा जर नंबर आला, तर 1,00,000 पारितोषिक देण्यात येतो. त्याचबरोबर पारितोषिक इतर व्यवस्थापनाच्या शाळांना देखील अनुदेय असेल. समजलं? त्यानंतर आता दुसरा टप्पा आहे जिल्हा स्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना जर म्हणजे जिल्हा स्तरावर पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक जर त्या शाळेस मिळाला, तर पहिल्या क्रमांक येणाऱ्या शाळेस 11,00,000, दुसऱ्या क्रमांक येणाऱ्या शाळेस 5,00,000 आणि तिसरा क्रमांक येणाऱ्या शाळेस 3,00,000 त्याचबरोबर पारितोषिक देखील देण्यात येतो. ओके. त्यानंतर विभागामधून जर प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा प्रकारचे जर क्रमांक आल्यास, तर विभागातून प्रथम येणाऱ्या शाळेस 21,00,000, विभागातून दुसरा क्रमांक येणाऱ्यास 15,00,000 आणि तिसरा क्रमांक येणाऱ्यास 11,00,000 इतक्या प्रमाणात त्या शाळेला पारितोषिक दिलं जातं. तर बघा मित्रांनो, तालुका, जिल्हा, विभाग आणि त्यानंतर आता चौथा आहे राज्यामधून येणाऱ्या शाळांना देखील विविध प्रकारचे पारितोषिक दिले जाते. आता या ठिकाणी आपण माहिती घेऊया. अ, बघा या ठिकाणी तालुका स्तरावर मूल्यांकन करणाऱ्या कोणकोणत्या समित्या आहेत, कोणते अध्यक्ष आहेत आणि सदस्य कोण असतात,
याविषयी माहिती घेऊया. आता बघा या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष असतात गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हणजे बीडीओ हे अध्यक्ष असतात. त्यानंतर सदस्य कोण असतात? तर मुख्याधिकारी, संबंधित नगरपालिका सदस्य. म्हणजेच जर त्या तालुक्यामध्ये मुख्याधिकारी कोण असतो, की नगरपालिकेमधील जो काही कर्मचारी असतो तो सदस्य असतो. त्यानंतर दुसरा सदस्य कोण असतो तर गशी म्हणजे बीओ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर हा सदस्य असतो. आणि त्यानंतर सदस्य सचिव हा सेवा ज्येष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण यामधील सदस्य सचिव असतो. हा तालुक्याची बॉडी आपल्याला माहित असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा स्तरावर कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते बघा. अध्यक्ष कोण असतो तर सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतात. त्यानंतर सदस्य कोण असतो? प्राचार्य, डाएटचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. त्यानंतर सदस्य असतात शिक्षणाधिकारी प्राथमिकचे. त्यानंतर सदस्य सचिव असतात संबंधित उपशिक्षणाधिकारी. म्हणून जिल्हा स्तरावर या ठिकाणी 4 अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्यानंतर विभाग स्तरावरील मूल्यांकन करण्यासाठी कोणती कमिटी असते ते आपण पाहूया. बघा, विभाग स्तरावर अध्यक्ष कोण असतो तर विभागीय शिक्षण उपसंचालक हे अध्यक्ष असतात. त्यानंतर सदस्य असतात नामनिर्देशित. कोणी केलं जातं तर शिक्षण उपसंचालक यांनी नामनिर्देशित केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्याच्या ठिकाणी सदस्य म्हणून नेमणूक केली जाते. त्यानंतर सदस्य सचिव हे संबंधित शिक्षक सहाय्यक संचालक हे असतात. तर आपल्याला माहित असणं अतिशय आवश्यक होतं की तालुक्याला, जिल्ह्याला, विभागाला कोणकोणत्या शाळेचं मूल्यांकन करण्यासाठी कमिटी असतात ते. आता यानंतर राज्य स्तरावर मूल्यांकनाचं कार्य कोण करतं याविषयी माहिती घेऊया. बघा, राज्याचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं मूल्यांकन करण्यासाठी अध्यक्ष असतात आयुक्त, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे. त्यानंतर सदस्य हे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य असतात. त्यानंतर शिक्षण संचालक माध्यमिक चे सदस्य असतात आणि त्यानंतर सदस्य सचिव हे सहसंचालक असतात. शिक्षण आयुक्तालय पुणे. अशा प्रकारे तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य हे शाळेचं मूल्यांकन करण्यासाठी कमिटी असतात. त्यानंतर आपण माहिती घेऊया की हे जो अभियान राबवायचं आहे तर त्याचे उद्दिष्ट काय काय आहेत. तर पहिलं उद्दिष्ट बघा, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शाळेचं आरोग्य, विद्यार्थ्यांचं आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृत करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासाला चालना द्यायची आहे. त्यानंतर दुसरा उद्दिष्ट आहे शासनाचे ध्येय धोरणाची सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी चालना देण्यासाठी हा अभियान सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्व पूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. तर या अभियानाचा कालावधी कधी आहे हा लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. बघा, 14 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये या अभियानाची पूर्व तयारी करायची आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची डेट म्हणजे 3 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान आपल्याला या अभियानाचा कालावधी आहे आणि यामध्येच आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला अपलोड करून फाईल तयार करायची आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी. त्यानंतर लगेचच सुयोग्य दिनांकास अभियानाच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला या अभियानाची पार्श्वभूमी बघितले, उद्दिष्ट बघितलं, कालावधी बघितलं, कधी सुरू होणार आहे ते पण बघितलं. तर या अभियानाचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे हे आपण पाहूया. बघा, या ठिकाणी 3 प्रकारचे टॅब असणार आपल्याला. पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, दुसरा टप्पा म्हणजे दुसरा मुद्दा आणि तिसरा आहे शैक्षणिक संपादन. म्हणजे पायाभूत सुविधेमध्ये एकूण 38 गुण घ्यायचे असतात. त्यानंतर शासनाचे ध्येय व अंमलबजावणीसाठी 101 गुण दिलेले आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी एकूण 61 गुण दिलेलं आहे.
तर सर्वप्रथम आपण बघूया की पायाभूत सुविधा जे आहेत 38 गुण घ्यायचे आहेत. त्यामधील मुद्दा क्रमांक म्हणजे अनुक्रमांक 1 वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा याविषयीची माहिती आहे. बघा शाळेमध्ये जर वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्ग खोल्या असतील, तर त्याला गुणांकन 1 द्यायचं आहे. म्हणजे समजा आता हा टॅब भरायचा आहे 1 क्रमांकाचा, तर त्यासाठी आपल्याला 3 गुण दिलेले आहेत. तर या ठिकाणी शाळेमध्ये सुयोग्य असं वर्गखोली असेल, तर आपल्याला 1 अशा प्रकारचा गुणांकन करायचं आहे. शाळेत जर ग्रंथालय असतील आणि पुस्तक पेढी असेल, तर 1 द्यायचा, अन्यथा 0 द्यायचा आहे. बघा या ठिकाणी 1. शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध असतील, नसतील तर 0 आणि असतील तर 1 अशा प्रकारची माहिती आपण भरायची आहे. त्यानंतर आपण मुद्दा क्रमांक 2 पाहूया. बघा या ठिकाणी मुख्याध्याप कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय जर असेल, तर या ठिकाणी आपल्याला 2 गुण दिलेले आहेत. तर मुख्याध्यापक कार्यालय असेल, स्वतंत्र कक्ष असेल, या 2 पैकी स्वतंत्र कक्ष असेल तर 2 द्यायचं, नसेल तर डायरेक्ट 0 द्यायचं आहे. त्यानंतर एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास म्हणजे शाळा आणि वर्गखोली कार्यालय आणि वर्गखोली जर अटॅचच असेल, म्हणजेच कार्यालय नसेल तर 1 गुण आहे. तर या ठिकाणी जर कार्यालय नसेलच, तर अशा ठिकाणी आपल्याला 1 गुण द्यायचा आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 बघा, आरोग्य याविषयीची माहिती आहे. शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते का? करत वार्षिक तपासणी जर होत असेल, तर आपल्याला 1 गुण द्यायचा, अन्यथा 0. त्यानंतर शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असेल, तर 1 गुण द्यायचा, अन्यथा 0 द्यायचा आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 सुरू झाला. या 4 अनुक्रमांकामध्ये 1, 2, 3, 4 असे 4 पॉइंटसाठी 4 गुण दिलेले आहेत. बघा शाळेमध्ये विद्यार्थ्यास पिण्याचे सुयोग्य पाणी आहे का? असेल तर 1, नसेल तर 0. शाळेत विद्यार्थ्याच्या प्रमाणात हँडवॉश आहेत का? असेल तर 1 आणि नसेल तर 0. त्यानंतर शाळेमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील, तर 1 गुणांकन द्यायचं आहे. मासिक पाळी व्यवस्थापन मुलीसाठी सॅनिटर उपलब्ध असून त्याचा वापर केला जात असेल, तर 1 आणि अन्यथा 0 द्यायचा आहे. बघा या ठिकाणी अनुक्रमांक 5 हे शालेय फर्निचर निर्लेखन याबाबतचं आहे. तर याबाबत एकूण गुण आहेत 3. तर त्यामध्ये एकूण सब टॉपिक आहेत 1, 2. आता बघा विद्यार्थ्याला संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध आहे का? असेल तर 1 अन्यथा 0. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खराब संगणक, बेंचेस, पुस्तके असे निर्लेखन केलेले आहेत किंवा नाहीत. निर्लेखन केलेलं असेल तर 2 गुण आणि नसेल तर 0 गुण. त्यानंतर मुद्दा क्रमांक 6 आहे. सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन या संबंधित एकूण 2 गुण दिलेले आहेत. त्यामध्ये 2 सब पॉइंट आहेत. बघा शाळेत आग, भूकंप, साथीचे रोग आणि इतर क्षेत्राच्या संबंधित किमान 1 आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली आहे का? म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी एखादी काही उपाययोजना केली असेल तर 1 द्यायचा आहे. 1 गुणांकन द्यायचं आहे, अन्यथा 0 गुणांकन द्यायचं आहे. शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात लावलेली आहे का? लावलेली असेल तर 1 अन्यथा 0. त्यानंतर मुद्दा क्रमांक 7 पर्यावरण पूरक शाळा, बांधकाम व वृक्ष संवर्धन या संबंधित एकूण 2 गुण दिलेले आहेत. 3 गुण दिलेले आहेत. तर पहिला आहे केंद्र शासन, राज्य शासन मार्गदर्शन सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरातील इको क्लब आहेत का? इको क्लब जर स्थापना केली असेल तर 1 गुण, अन्यथा 0. त्यानंतर दुसरा मुद्दा शाळेत कचरा पुनर्वापर किंवा पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे का? असेल तर 1 अन्यथा 0. सोलार पॅनलची व्यवस्था आहे का? सोलार पॅनल जर असतील तर 1 गुण, अन्यथा 0 गुण. त्यानंतर मुद्दा क्रमांक 8 बघूया. क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा याबद्दलची माहिती आपल्याला भरायची असते. त्यासाठी आपल्याला एकूण गुणांकन 1 आहे. तर त्यामध्ये एक मुद्दा आहे. संरक्षित आणि मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध आहेत का? असेल तर 1 अन्यथा 0. त्यानंतर मुद्दा क्रमांक 9 याकडे जाऊया. आय-सी-टी पायाभूत सुविधा, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय-सी-टी म्हणजे संगणकाविषयी माहिती. यामध्ये एकूण गुणांकन आहे 3 आणि सब टॉपिक आहेत एकूण 3. ओके. शाळेत अध्यापनासाठी वर्गात किमान 1 स्मार्ट डिजिटल किंवा प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉप असेल तर 1 गुणांकन करायचं, अन्यथा 0.
त्यानंतर मुद्दा 2, शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा आहे का? असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर मुद्दा 3, शाळेत आय-सी-टी प्रयोगशाळा आहे का? म्हणजे संगणक प्रयोगशाळा असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर मुद्दा क्रमांक 10 कडे बघूया. शैक्षणिक साधन सामग्री, दृकश्राव्य साधन, ऑडिओ व्हिज्युअल एड्स. म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे टीव्ही झालं, प्रोजेक्टर झालं, हे ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहेत. ठीक आहे. मग त्यामधील एकूण गुणांकन आहे 3 आणि पॉइंट आहेत 3. त्यामधील पहिला पॉइंट बघा. शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत का? म्हणजे टीचिंग एड शिक्षकांनी तयार केली असेल तर 1 गुण, नाही केली असेल तर 0 गुण द्यायचा आहे. त्यानंतरचा मुद्दा पाहूया. बघा, त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आधुनिक अध्यापन तंत्रे म्हणजे अध्यापनशास्त्र कृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशनात्मक साधनाचा वापर किंवा आय-सी-टी प्रकल्प घेतात का? याविषयीची माहिती आहे. घेत असतील तर 1, अन्यथा 0. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, नियाय व विषयनिहाय पुरेसे हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य उपलब्ध असतील तर 1, अन्यथा 0. मुद्दा क्रमांक 11, अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट, सुविचार यासंबंधी एकूण 5 गुण दिलेले आहेत. शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण असेल तर 1 गुण. अध्ययन अडथळामुक्त वातावरण असेल म्हणजे शाळेय पक्की संरक्षण भिंत असेल तर 1 गुण. त्यानंतर शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती दर्शनी भागात प्रदर्शित केल्या असेल तर 1 गुण. त्यानंतर वर्ग सजावट केली असेल तर 1 गुण. त्यानंतर शाळा वर्गखोली विविध कलागुणांनी वापर केला जातो. कला, क्रीडा, संगीत किंवा नृत्य वापरत असतील तर 1 गुण, अन्यथा 0 गुण. त्यानंतर मुद्दा क्रमांक 12 कडे वळूया. 12 क्रमांक मुद्द्यासाठी एकूण 5 गुणांकन आहे. आणि 12वा मुद्दा आहे स्वयंपाकगृह, सेंट्रल किचन सेट, परसबाग, विकास व उपयुक्तता. बघा, यामधील मुद्दा क्रमांक 1 आहे स्वयंपाकगृह स्वतंत्र असतील किंवा जागा स्वच्छ व सुरक्षित ठेवली असेल तर 1 गुण द्यायचा आहे, अन्यथा 0. शालेय परसबाग असेल, संवर्धन केलं असेल तर 1 गुण, अन्यथा 0 द्यायचा आहे. त्यानंतर परसबाग निर्गमित व संवर्धनात पालकाचा सहभाग घेतला आहे का? घेतला असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर परसबाग सेंद्रिय पद्धतीने विकसित केले आहे का? केले असतील तर 1, अन्यथा 0. त्यानंतर शालेय पोषण आहारात परसबागेतील भाजीपाला उपयोगात आणला जातो का? आणला जात असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर मुद्दा क्रमांक 13 बघूया. विद्यार्थी लाभाच्या विविध योजना आहेत आणि त्या योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत किंवा नाही या संबंधित माहिती आहे आणि यासाठी 2 गुणांकन केलेलं आहे. एक मुद्दा आहे शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहिती अधिकार, शाळा मान्यता क्रमांक, शाळा संकेतांक क्रमांक हे इत्यादी लावले आहेत का? लावले असेल तर 2, अन्यथा 0. बघा मित्रांनो, अशा प्रकारे टॅब ए हा पूर्ण झालेला आहे आणि टॅब ए साठी एकूण गुणांकन आहेत 38. त्यानंतर आता दुसरा सुरू होतो. शासन ध्येय धोरण अंमलबजावणी करण्यासाठी 101 गुण दिलेले आहेत. तर त्यामधील मुद्दा क्रमांक 1 बघूया. विद्यार्थ्यांचे आधार वैद्य सरळ प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडायस प्रणालीवरील नोंदी, शिक्षक शिक्षकेतर माहिती व छायाचित्र सहभाग यासाठी एकूण 9 गुण दिलेले आहेत. तर पहिला आहे बघा, आधार वैधता 100% विद्यार्थ्यांची पूर्ण असेल तर 1 गुण, अन्यथा 0. 99% पण विद्यार्थ्यांचा आधार जर पूर्ण नसेल किंवा 1% पण अपूर्ण असेल तरी पण या ठिकाणी आपल्याला 0 गुणांकन द्यायचंय. 100 असेल तरच आपण आपल्याला 1 गुण मिळू शकतो. त्यानंतर दुसरा आहे संच मान्यता पोर्टलला वर्ग खोली, शिक्षकेतर माहिती अद्ययावत केली असेल तर 1 गुण, अन्यथा 0. म्हणजेच सरलवरची माहिती अपडेटेड असेल तर 1 गुण. शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत माहिती पोर्टलवर नियमित भरली जाते का? भरली जात असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर युडायस पोर्टलमध्ये 100% विद्यार्थी नोंद केलेली असेल आणि ती वैधता पूर्ण केली असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर आधार आयडी कामकाज पूर्ण केले आहे का? पालकांच्या संमतीने. आधार आयडी पूर्ण केलेले आहेत आणि पालकांचे कन्सेंट फॉर्म देखील जर पूर्ण करून घेतले असतील तर 1 गुण, अन्यथा 0 गुण. क्लिअर आहे? त्यानंतरचा मुद्दा पाहूया.
बघा, युडायस पोर्टल शिक्षक माहिती अद्ययावत करून या ठिकाणी आपण बघितलेली आहे. युडायस पोर्टल युडायस पोर्टल मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, अनुदान व इतर माहिती अद्ययावत असेल तर 1 गुण, अन्यथा 0. युडायस पोर्टलवरील पीजीआय इंडिकेटर्समध्ये सर्व माहिती अचूक भरलेली असेल तर 1 गुण, अन्यथा 0 गुण. शिक्षकेतर माहिती व छायाचित्र दर्शनी भागात लावली असेल तर 1 गुण. म्हणजे शिक्षकांचे फोटो आणि शिक्षकेतर म्हणजेच पिऊन वगैरे असतील तर त्यांचे फोटो वगैरे दर्शनी भाग जर शाळेमध्ये लावलेले असेल तर 1 गुण, अन्यथा 0 गुण. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे महावाचन चळवळ, शालेय ग्रंथालय स्थिती, उपक्रम मूल्यांकन यासाठी 10 गुण दिलेले आहेत. यासाठी मुद्दा क्रमांक 1 महावाचन चळवळीचे सक्रिय सहभाग. म्हणजेच ह्या महावाचनामध्ये जर विद्यार्थी सक्रिय सहभाग घेत असतील तर त्याला गुणांकन 2 द्यायचे आहेत, अन्यथा 0 द्यायचा आहे. मुद्दा 2 शाळेतील ग्रंथालयामध्ये विविध संख्येचा 5 पट व एकूण शिक्षक संख्येच्या 25 पट पुस्तक सुस्थितीत असल्यास, म्हणजेच बघा या ठिकाणी 5 पट विद्यार्थ्यांच्या संख्येच्या 5 पट, विद्यार्थी जर 25 असेल तर 25 चे 5 पट पुस्तके असले पाहिजे आणि शिक्षक यांच्या 25 पटापेक्षा जास्त पुस्तके पाहिजेत तर ते आपल्याला 2 गुण मिळाले जातील, नाही तर अन्यथा नाही. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी शिक्षक पुस्तके वाचन करत असेल तर 2 गुण, अन्यथा 0. शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांची वाचलेल्या पुस्तकाचे अभिप्राय नोंदवही असेल तर 2 किंवा 0. समजा विद्यार्थ्यांनी एखादे पुस्तक दिलेले वाचलेलं आहे आणि त्यांचा अभिप्राय जर लिहिलेला नसेल तर 0 गुण द्यायचा आणि अभिप्राय लिहिला असेल तर 2 गुण द्यायचे आहेत. त्यानंतरचा मुद्दा शाळेतील ग्रंथालयामध्ये लोकसहभागातून पुस्तकांचा समावेश ग्रंथालयामध्ये केला असल्यास 2 गुण, अन्यथा 1 गुण. म्हणजे लोकसहभागामधून काही पुस्तकं जर आपण घेतली असेल तर 2 गुण आपल्या शाळेला मिळलं जातं. त्यानंतरचा मुद्दा तिसरा आहे आणि त्यासाठी गुण आहेत 10. शासकीय कार्यक्रमातील सहभाग, उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यांकन चाचणी, आयोजन, स्त्री-पुरुष समानता या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर आपण बघितलं तर निवडणूक साक्षरता, नवभारत साक्षरता, एनसीईआरटी, जादुई पिटारा याबाबतची एकूण माहिती आहे आणि ते माहिती भरल्यानंतर आपल्याला 10 गुण मिळणार आहे. त्यामधील मुद्दा क्रमांक 1 बघूया. विविध शासकीय शिष्यवृत्ती, सवलती योजना व लाभार्थ्यांच्या पोहोचण्यासाठी काम केले आहेत का? म्हणजेच आपल्या शाळेसाठी विविध योजना राबवल्या जातात. म्हणजे सुवर्ण महोत्सव योजना असो, स्कॉलरशिप योजना असो, तर विद्यार्थ्यापर्यंत जर पोहोचत असेल तर 1 गुण आहे, नसेल तर 0. स्त्री-पुरुष समानता, आनंददायी शनिवार, मूल्य शिक्षण इत्यादी उपक्रमात सहभाग. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आनंददायी शनिवारासाठी आपण विविध उपक्रम घेतो. तर विद्यार्थी करत असतील तर 1 गुण, अन्यथा 0. मतदान प्रचार, निवडणूक साक्षरता 1 गुण, अन्यथा 0. तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र प्राप्त केले असेल तर 1 गुण, अन्यथा 0 गुण. त्यानंतर एनसीसी, इको क्लब, स्काउट क्लब, त्यानंतर कप बुलबुल इत्यादी उपक्रमात जर भाग घेतला असेल तर 3 गुण, अन्यथा 0. शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविली असेल तर 1 गुण, अन्यथा 0. एनसीईआरटी मार्फत निर्मित प्रश्नपेटीचा शालेय विद्यार्थ्यांकडून सराव घेतला जात असेल तर 1, अन्यथा 0. त्यानंतर शिक्षक निर्णय 16/4/2025 नुसार शाळेने आयडल शिक्षक शैक्षणिक संस्था, शाळा, बँक निर्मिती उपक्रमामध्ये शाळेने सहभाग नोंदविला असेल तर 1 गुण, अन्यथा 0. त्यानंतरचा मुद्दा 4 आहे. समिती विविध जसे की शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा विकास आराखडा, दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रगतीचे धोरण, अन्य महत्वाच्या समिती याबाबत माहिती आहे आणि त्यासाठी 3 गुण दिलेले आहेत. त्यानंतरचा मुद्दा पाहूया. बघा अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. शाळा व्यवस्थापन समिती सहभाग यासाठी 6 गुण दिलेले आहेत आणि शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात संपूर्ण माहिती या टॅबमध्ये टॅब नंबर 5 मध्ये भरायची आहे. त्यानंतर टॅब 6 मध्ये आहे विद्यार्थी सुरक्षा सुरक्षिततेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला होता बघा 13/5/2025 त्याबद्दल अंमलबजावणी शाळा करते की नाही त्या संदर्भात एकूण 7 गुण आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर 7वा क्रमांक आहे विद्यांजली पोर्टल, CSR आणि लोकसभा. आपल्याला माहिती आहे की विद्यांजली पोर्टल कशासाठी तयार केलेली आहे. या विद्यांजली पोर्टलमध्ये विविध स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आहेत,
त्यांना शाळेने काही डिमांड केलेली आहे का? काही वस्तू मागवलेल्या आहेत का? एन कडून काही मागवलेले आहेत का? लोकसहभागातून काही पैसा गोळा केला आहे का? CSR फंडामधून कोणत्या कंपनीकडून काही शाळेसाठी शैक्षणिक साहित्य घेतलेत का? या संदर्भात 10 गुण आहेत. जर शाळेने जर या तिन्ही गोष्टीचा सहभाग घेत असेल, तर त्यांना या 10 गुणांपैकी गुण मिळले जातात. त्यानंतरचं बघूया. टॅब आहे 9वा आणि हा आहे पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती. तर याबद्दल एकूण 5 गुण आहेत आणि त्या 5 गुण कशाप्रकारे शाळा घेतलेली आहे त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी गुणांकन करायचं आहे. त्यानंतर टॅब आहे 10 विद्यार्थी अभिलेखे, नीटनेटके व अद्ययावत स्थिती. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्याच्या संदर्भात विविध अभिलेखे शाळेमध्ये असतात आणि ते संपूर्ण अभिलेखे अद्ययावत आहेत की नाहीत, अद्ययावत आहेत किंवा नाहीत यावरूनच एकूण 2 गुण दिलेले आहेत. तर ते 2 गुणानुसार आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर टॅब आहे 11वा शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावत स्थितीमध्ये आहेत किंवा प्रशिक्षण घेतले आहेत का? या संदर्भात एकूण 11 गुण दिलेले आहेत. तर या 11 गुणांनुसारच आपल्याला या ठिकाणी गुणांकन करायचं आहे. त्यानंतर पाहूया 12 या ठिकाणी शालेय दप्तराची साहित्याची वर्गीकरण, जतन, संवर्धन व अद्ययातीकरण स्थिती म्हणजे शाळेचे विविध जे दप्तर आहेत ते अद्ययावत आहेत की नाही त्यासाठी एकूण 1 गुण दिलेले आहेत. त्यानुसारच असेल तर 1 आणि नसेल तर 0 अशा प्रकारे आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर मुद्दा 13 आहे शालेय परिसराची विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग. यासाठी 1 गुण दिलेला आहे. 14वा मुद्दा आहे मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ झालेली आहे किंवा नाही या संदर्भात 2 गुण दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या शाळेला गुणांकन द्यायचं आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 15 रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात? म्हणजे रजेवर असेल तर एखादे शिक्षक कशा प्रकारे नियोजन करतात त्यासाठी 1 गुण दिलेला आहे. त्यानुसार शाळेला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 16 आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी. आपल्यास माहिती आहे की उल्हास ॲपवर आपल्या गावातील जे काही नवसाक्षर व्यक्ती आहेत त्यांची आपण माहिती भरतो उल्हास ॲपवर. तर कशाप्रकारे माहिती अद्ययावत आहे किंवा नाही यासाठी 3 गुण दिलेले आहेत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 17 शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्क्रॅप याबद्दलची माहिती आहे. आपल्या शाळेचा क्रमांक कोणता आहे, कोणता ग्रेड मिळाले आहे, कोणती श्रेणी मिळालेली आहे. त्यानुसार या ठिकाणी आपल्याला मार्क भरायचे आहेत. त्यानंतर 18वा मुद्दा आहे दिव्यांग विद्यार्थ्याकरिता. जर आपल्या शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्यांच्या कोणकोणत्या सुविधा आहेत? रॅम्प आहे का? त्यांना स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का? यानुसार आपल्याला गुणांकन करायचं आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यासाठी एकूण 5 गुण दिलेत आहेत आणि त्यानुसार आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर पाहूया मुख्याध्यापकासंबंधित आहे टॅब 19 मुख्याध्यापक शिक्षक यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियोजन. म्हणजे मुख्याध्यापकाचा शैक्षणिक अर्हता काय आहे? शिक्षकांची अर्हता काय आहे? त्यानुसार एकूण 4 गुण दिलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्याला मार्क द्यायचे आहेत. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 101 टॅब ब मध्ये भरायचे आहे. त्यानंतर टॅब 3 सुरू होतो. तो आहे शैक्षणिक संपादनूक. त्यासाठी आपल्याला एकूण 61 गुण दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 61 गुण आहेत. त्यामधील पहिला निकष आहे बघा. विषयनिहाय विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती साध्यता संपादनूक चाचणी खात्री करून खालील गुणदान करावे. बघा 1 ते 50 पर्यंत किती गुण अशा प्रकारे एकूण 12 गुण दिलेले आहेत. यानुसारच आपल्याला विद्यार्थ्यांना गुणदान करायचं आहे. म्हणजे इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर कसा आहे, गणितामध्ये स्तर कसा आहे, यानुसार येथे गुणदान करायचं आहे. त्यानंतर दुसरा टॅब बघूया. 5वी व 8वी विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभाच्या ज्या योजना आहेत, जसे की NMMS आहे, शिष्यवृत्ती आहे, 5वीची आहे, 8वीची शिष्यवृत्ती आहे, यानुसारच आपल्या या ठिकाणी गुणांकन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला दिलेले आहेत एकूण 5 मार्क्स. ओके. त्यानंतर पाहूया टॅब 3 आहे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबविलेले उपक्रम या संदर्भात एकूण 7 गुण दिलेले आहेत. त्यानुसारच आपल्याला विद्यार्थ्यांच्या निकषानुसारच गुणांकन करायचं आहे.
त्यानंतर मुद्दा क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरातील विविध स्पर्धा आयोजन स्पर्धा सक्षम विद्यार्थी अभ्यासात मागे राहिलेले विद्यार्थी दिव्यांग मुले याबद्दल एकूण 7 गुण दिलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्याला विद्यार्थ्यांना गुणांकन करायचं आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या प्रमाणासाठी 1 गुण दिलेले आहे. त्यानुसारच आपल्या शाळेला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर मुद्दा आहे 6 ऐतिहासिक वस्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन क्षेत्र भेट सहल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील उद्दिष्टे प्राप्ती करण्याचे प्रयत्न करतात का? याबाबत 4 गुण आहेत. त्यानुसारच आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर मुद्दा 7 आहे विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक क्षमतांची स्थिती कशी आहे? म्हणजेच निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीनुसार विचारात घ्यायचं आणि त्यानुसारच आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यासाठी एकूण 8 गुण दिलेले आहेत. भाषेची क्षमता कशी आहे, वाचन कसं आहे, लेखन कसं आहे, गणितीय क्षेत्र कसे आहे, त्यानुसारच आपल्याला गुणांकन करायचं आहे. त्यानंतर पाहूया आपण 8वा मुद्दा क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य म्हणजेच तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या स्तरामध्ये शाळेचे जर विद्यार्थी गेले असतील तर त्यानुसार शाळेला गुणांकन करायचं आहे. तर त्यासाठी एकूण 10 गुण दिलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्या शाळेला गुणदान करायचं आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 9 इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्याची मागील वर्षातील अध्ययन संपादक चाचणी तसेच 10वी, 12वी, 5वी व 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? त्यासाठी 2 गुण आहेत. त्यानुसार गुणांकन करायचं आहे. त्यानंतर 10वा मुद्दा आहे दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती. शिष्यवृत्ती संदर्भात आहेत. त्यानंतर 2 गुण दिलेले आहेत आणि 2 गुणनुसारच आपल्या शाळेला गुणांकन करायचं आहे. अशा प्रकारे एकूण गुण अ, ब आणि क या तिघांना मिळून किती झालेले आहेत? 200 गुण. किती झालेले आहेत? 200 गुण. या 200 गुणापैकी जी शाळा सर्वात जास्त गुण घेईल त्या शाळेचा क्रमांक येणार आहे. मग शाळेचा क्रमांक कसा येणार? तालुका, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर विभाग, त्यानंतर राज्य. अशा प्रकारे 4 लेव्हल आहेत. समजलं? समजा आपल्याला तालुक्याला जिंकलेलं असेल तर पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक काढलेले आहेत आणि त्यानुसार त्यांचे पारितोषिक देखील आपण सदर व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याविषयीची संपूर्ण अद्ययावत माहिती मिळालेली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेटेड व्हिडिओ मिळत राहतील. थँक यू.